आज 17 मार्च 2021 अखेर 20% 40% निधी वितरण शासन आदेश निर्गमित झालेला आहे. बहुप्रतीक्षित हा शासन निर्णय की ज्या शासन निर्णयाची महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक 20% अनुदानासाठी घोषित, 40% अनुदानासाठी घोषित असे जे सर्व शिक्षक वाट पाहत होते आणि हा निर्णय अखेर घोषित झालेला आहे. याची घोषणा विविध शिक्षक आमदार महोदय, शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी देखील केलेली आहे. सर्व शिक्षक आमदार यांनी देखील याविषयी प्रतिक्रिया ही व्यक्त केलेली आहे. आता यामध्ये हा शासन निर्णय निर्गमित करण्याकरिता सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी मोलाचे योगदान जे आहे ते बजावलेलं आहे. त्याचसोबत हा शासनादेश निर्गमित होण्याकरिता सर्वात महत्त्वाचा जो काही घटक जर आहे तर तो म्हणजे शिक्षक समन्वय संघाचं जे आंदोलन ज्या संख्येने झालेलं होतं, ज्या तीव्रतेने, ज्या उग्र पद्धतीने हे आंदोलन पुढं जात होतं आणि जात आहे सुद्धा, त्यामुळे हा शासन निर्णय निर्गमित झाला. आज जवळपास 45-46 दिवस उलटून गेलेले आहे. आंदोलन हे चालूच आहे. अजून देखील पोलिसांकडून शिक्षक समन्वय संघाच्या जे समन्वयक आहे यांना नोटिसा येत आहे की आंदोलन स्थगित करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल. अशा नोटिसा आज देखील शिक्षक समन्वय संघाच्या समन्वयकांना आलेल्या होत्या आणि त्यामुळे हे जे निधी वितरणाचा शासनादेश निर्गमित झाला याच्यामध्ये असंख्य घटक कारणीभूत आहे. त्यामध्ये शिक्षक समन्वय संघ हा घटक सर्वात मोठा कारणीभूत आहे का ज्यामुळे शिक्षकांना निधी वितरणाचा शासन आदेश पदरी पडलेला आहे. कारण ही गोष्ट एवढी सोपी नव्हती. एवढ्या लवकर हा शासनादेश सरकारने मंजूर देखील केला नसता. पुन्हा आणखी निवडणुकीपर्यंत हा प्रश्न घोळवला असता. परंतु आंदोलन केलं आणि आंदोलनामध्ये जे शिक्षकांनी सहभाग नोंदवलेला होता, स्वतःचा पगार सुरू व्हावा याकरिता स्वतः आझाद मैदानामध्ये जे जे शिक्षक आलेले होते त्या सर्वांचा यामध्ये यशस्वी हे जो शासन निर्णय निर्गमित झाला त्या सर्व आंदोलनकर्त्या शिक्षकांचा यामध्ये खारीचा वाटा आहे, बहुमोल वाटा आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या उपस्थितीमुळे हा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. त्याच्यामुळं जे जे आंदोलनाला उपस्थित होते त्या सर्वांचा यामध्ये मोठा वाटा आहे आणि त्याचसोबत याला जोड जी दिलेली आहे ती शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार यांनी. याच्यामध्ये प्रामुख्याने सर्व विभागाचे, कारण असं कोणीच नव्हतं की ज्यांनी आंदोलनाला भेट दिलेली नाही आहे. तर असे सर्व शिक्षक आमदार जे आहे, पदवीधर आमदार यांनी यामध्ये सातत्याने पहिल्या दिवसापासून आंदोलनाच्या हजेरी लावलेली होती. स्वतः काही शिक्षक आमदार, पदवीधर आमदार या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळं शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी मंत्रालय स्तरावरती ज्या पद्धतीने फायली टेबल टू टेबल फिरवणं गरजेचं होतं, ते काम, ते लढाईचं काम जे आहे ते स्वतः काही शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी केलं. त्याच्यामुळं आझाद मैदान या ठिकाणी शिक्षकांनी लढा दिला आणि मंत्रालयामध्ये शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी लढा दिला आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचा जो लढा होता तिसरा, जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते की ज्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडून हा ग्रीन सिग्नल मिळणं अत्यंत गरजेचं होतं. तर त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, त्यानंतर शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी ही अत्यंत महत्त्वाची चुरशीची लढत जी आहे ती केलेली होती आणि यांच्याकडून हा शासन निर्णय निर्गमित होत असतानाच यांना देखील आणखी जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, बाळासाहेब थोरात, त्याचसोबत इतर देखील जे वेगवेगळ्या पक्षाचे जयंत पाटील, त्यानंतर शिवसेनेच्या नीलम गोरेताई असतील, त्याचसोबत आणखी शिवसेनेचे असंख्य नेते यामध्ये नाव घ्यायला लागल्यानंतर भरपूर नेते जे आहे त्यांनी देखील यामध्ये प्रामुख्याने मदत केली. स्वतः नीलम गोरे या आझाद मैदानावरती येऊन गेलेले होते. असंख्य आमदार आझाद मैदानावरती येऊन गेलेले होते. ते सर्व आमदार ज्यांनी आझाद मैदान या ठिकाणी भेट दिलेली होती, हे सर्व आमदार त्या ठिकाणी उपस्थित जे होते त्यांचा सर्वांचा यामध्ये यश आहे.
त्याचसोबत असंख्य दिवसांपासून रोहिणीताई खाडीलकर यांनी देखील हा लढा उभा राहण्याकरिता प्रामुख्याने योगदान जे आहे ते दिलेलं होतं. त्यामध्ये त्यांचंही योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी देखील असंख्य अग्रलेख जे आहेत ते लिहिलेले होते. त्याचसोबत अभ्यंकर साहेब असतील, जमो अभ्यंकर यांनी देखील हा लढा यशस्वी होण्याकरिता मदत केलेली होती. त्याचसोबत आय काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे स्वतः सोनवणे साहेब, या सोनवणे साहेबांनी देखील मंत्रालयामध्ये शालेय शिक्षण विभाग आणि वर्षाताई गायकवाड त्याचसोबत नाना पाटोले साहेब यांचा जो लढा होता तो सोनवणे साहेबांनी पूर्ण केलेला होता. आणि त्याच्यामुळं ही सर्व जी लढाई होती ही पार पाडण्याकरिता एका व्यक्तीचं काम नव्हतं, असंख्य व्यक्तींनी यामध्ये भाग घेतलेला होता आणि त्याच्यामुळं ही लढाई जी आहे ती पूर्णत्वास गेलेली आहे. आता हे होत असतानाच सर्व शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी आहे, या सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे सुद्धा हा जो लढा उभारण्यात आलेला होता, त्याच्यामुळे देखील हे जे यश आहे, ते यश शिक्षकांना आज पाहायला मिळालेलं आहे. याआधी देखील सर्व शिक्षक संघटना उभं राहत असताना जर आपण बघितलं, तर यामध्ये थोडं आधीचे पण जे शिक्षक संघटना होते, शिक्षकांकरिता ज्यांनी आंदोलन केलं, त्यांचं देखील योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांचं योगदानसुद्धा नाकारून चालणार नाही. त्यामध्ये पायीदिंडी खैरे सरांनी काढलेली होती. पायीदिंडीचा देखील हा अनुदान मिळवताना अत्यंत महत्त्वाचा एक खारीचा वाटा जो आहे, तो यामध्ये पाहायला मिळाला. त्याचसोबत याआधी असंख्य आंदोलन जे नाईक सरांनी केलेले होते, जो कळस चढवण्याचं काम जरी आता आपल्याला पाहायला भेटतंय, परंतु पायाभरणी जी आहे ती नाईक सरांकडून झालेली होती. कारण असंख्य शिक्षकांना एकत्र करण्याचं काम आज जरी शिक्षक समन्वय संघाचे वेगवेगळे शिक्षक समन्वयक हे आज आपल्याला हा मंदिरावरती कळस चढवताना दिसत आहे, परंतु पायाभरणी करण्याचं काम जे आहे ते तानाजी नाईक सर यांनी केलेलं होतं. पायाभरणी ही नाईक सरांनी केली आणि त्यानंतर आज कळस चढवण्याचं काम जे आहे ते शिक्षक समन्वय संघाने केलेलं आहे. त्याच्यामुळं नाईक सरांचं सुद्धा योगदान याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण विना अनुदानित ह्या संघटना तयार होण्याकरिता नाईक सरांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी लढा करायला सर्वांना एकत्रित केलं आणि लढायला सर्वांना शिकवलेलं होतं. त्याच्यामुळे आज जरी ते आपल्यामध्ये उपस्थित नसले, परंतु नाईक सरांचं योगदानसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण दिवाळी असेल, दसरा असेल, प्रत्येक सणाला त्यांनी काळी दिवाळी ही आझाद मैदान या ठिकाणी साजरी केलेली होती. त्याच्यामुळे त्यांचं देखील योगदान शिक्षकांच्या अनुदानामध्ये नाकारू कुणीही शकत नाही. आज जरी शिक्षक समन्वय संघ मंदिराचा कळस जो आहे तो रोवलेला आहे, परंतु पायाभरणी ही नाईक सरांकडून झालेली. त्याच्यानंतर जे शिक्षक आमदार, आजी-माजी जे शिक्षक आमदार होते, त्यांनीसुद्धा यामध्ये योगदान दिलेले. जे शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये काही कारणास्तव त्यांना हार पत्करावी लागली, असे शिक्षक आमदार त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण नाव घ्यायचं ठरलं, तर त्यामध्ये सावंतसाहेब असतील पुणे विभागातून आणि देशपांडे साहेब असतील, यांचं देखील योगदान अत्यंत महत्त्वाचं होतं अनुदानाकरिता. कोणीही शिक्षक जरी काही म्हटलं तरी त्यांनी देखील असंख्य पाठपुरावा जो आहे तो अनुदानाकरिता केलेला होता आणि त्याचं लेखी हे असंख्य वेळेस शिक्षकांनी स्वतःसुद्धा बघितलेलं होतं. त्याच्यामुळे ते जरी आता शिक्षक आमदार नसले, परंतु त्यांचंसुद्धा योगदान त्यांनीसुद्धा काही खारीचा वाटा या अनुदानामध्ये उचललेला होता आणि यांच्यामुळं या सर्वांमुळं आणि सर्वात महत्त्वाचं सर्व शिक्षक आझाद मैदानावरती उपस्थित राहिलेले होते. त्याच्यामुळं हा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर निर्गमित होऊ शकला. त्याचसोबत असंख्य ज्या ताकत्या आहे ज्ञात त्यामध्ये ABP माझा असेल, TV9 असेल, निलेश खरे असतील, निलेश खरे सर यांनी देखील फार मदत केली. TV9चे साम टीव्हीचे सर असतील त्यांनी देखील फार मदत केली. त्यानंतर वेदांत नेप सर जे आहे ABP माझाचे, त्यांनी आपल्या कधीही संपर्क केल्यानंतर त्यांनी ABP माझाच्या सर्व ज्या बातम्या आहे त्या वेदांत नेप सर असेल, त्यानंतर आणखी त्यांचे साथीदार जे आहे त्यांनी नवनाथ सर असतील, यांच्यामुळं मीडिया जो आहे तो उचलून धरला गेलेला होता. त्याचसोबत महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र जे पत्रकार वर्ग आहे प्रिंट मीडियाचा, त्यांनी देखील यामध्ये महाराष्ट्रातून तमाम जे पत्रकार बंधू आहे यांचं देखील या अनुदानामध्ये
एक महत्त्वाचं योगदान आलेलं आहे. त्यांच्यामुळे देखील ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली होती. त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा योगदान नाकारून चालू शकत नाही. तर अशा पद्धतीने सर्व जे घटक आहे, या घटकांमुळे हा जो दिवस आहे तो उगवलेला आहे. परंतु इथं लढाई संपलेली नाही आहे. अजून अघोषित शाळा ज्या आहे त्यांना निधीसह घोषित करायचं आहे. ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा आहेत त्यांना निधीसह घोषित करायचं आहे. कोल्हापूर विभाग असेल, मुंबई विभाग असेल त्यांचासुद्धा प्रश्न आता लगेच मार्गी लावण्याकरिता प्रयत्न जे आहे ते सुरू झालेले आहे. त्याच्यामुळे कोणत्याही बंधूंनी कुठल्याही पद्धतीने तणावामध्ये न जाता लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याच्यामुळे कुणीही घाबरून न जाता येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये तो सुद्धा प्रश्न सुटणार आहे. त्याच्यामुळे कुणीही घाबरून न जाता फक्त लढाई करण्याची, आंदोलन करण्याची सर्वांनी तयारी ठेवावी. हा प्रश्न 100% मार्गी लागणार आहे. जो अघोषित शाळा आहे निधीसह घोषित होणार आहे 100% आणि त्याचसोबत ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा आहेत त्या देखील निधीसह लवकरात लवकर घोषित होणार आहे. त्याकरिता सुद्धा शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे सकारात्मक आहे आणि त्यांच्याकडून देखील ग्रीन सिग्नल त्याकरिता मिळालेला आहे. त्याच्यामुळं कोणत्याही शिक्षक बंधूंनी घाबरून न जाता या शाळा देखील लवकरात लवकर घोषित होणार आहे. फक्त त्याकरिता थोडासा एखादा महिना 1 ते 2 महिन्यामध्ये हा प्रश्न निश्चित मार्गी लागणार आहे आणि प्रशासकीय कामकाज त्या स्तरावरती सुरू आहे. त्याच्यामुळे तोही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल. त्याकरिता फक्त सातत्याने पाठपुरावा जो आहे तो करावा लागणार आहे आणि आता ही जी शिक्षकांची जी विनाअनुदानित शिक्षकांची संघटना आहे, शिक्षक समन्वय संघ हा एवढा स्ट्रॉंग झालेला आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न निश्चित लवकरात लवकर मार्गी लागेल. कारण आंदोलन जे आहे ते स्थगित झालेलं नाही आहे. आंदोलनाचा 46-47वा दिवस आज चालू आहे. आंदोलन जोपर्यंत अघोषित शाळा निधीसह घोषित होत नाही, त्याचसोबत त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा जोपर्यंत निधीसह घोषित होत नाही आणि प्रचलितनुसार शासन निर्णय निर्गमित होत नाही, तोपर्यंत आंदोलन जे आहे ते चालूच राहणार आहे. पुढं आपल्या हातामध्ये 12वी बोर्डाच्या परीक्षेचं कामकाज असणार आहे, त्याच्यावरती बहिष्कार असणार आहे. पेपर चेकिंग तपासणीवरती बहिष्कार असणार आहे 12वी बोर्डाच्या. त्याच्यामुळं लवकरात लवकर हेही प्रश्न जे आहे ते सुटणार आहे आणि याचसोबत आणखी विविध माहिती आल्यानंतर आता शिक्षकांच्या खात्यावरती पगार जमा होण्याकरिता पुढील जी प्रशासकीय कामकाज जे आहे, मग त्यामध्ये आता वेतन निश्चिती असेल आणि त्यानंतर शिक्षकांच्या खात्यावरती पगार जमा होण्याकरिता इतर जे काही प्रशासकीय कामकाज आहे, त्याची माहिती वेळोवेळी आल्यानंतर ती माहिती आपण बघणार आहोत.